उद्यापासून 151 वर्षांतील दुर्लभ योग, महादेव कृपेने या 4 राशींना मोठा लाभ मिळण्याचे संकेत. मित्रांनो, दर सकाळी आपण आकाशाकडे पाहतो. सूर्याची पहिली किरणे डोळ्यात शिरताच मनात एक आशा जागते की आजचा दिवस काहीतरी खास घडवून जाईल. जीवनातील आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. गती कितीही वेगवान असली तरी प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भविष्याविषयीचा एक नाजूक पण आशावादी विचार दडलेलाच असतो. आणि या साया भावना रोजच्या राशीभविष्यातून एक हलका उबदार स्पर्श घेतात. आजचा दिवस विशेष त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावर भगवान शंकरांची कृपा मोठ्या प्रमाणात पडणार आहे. काही राशींवर आज अशा शुभक्षणांची बरसात होणार आहे की त्यांचे जीवनच नव्या वाटेवर चालू लागेल. अनेकांचे संघर्ष संपुष्टात येतील. मेहनतीचा फलित मिळेल आणि हवेवेसे वाटणारे आनंदाचे दिवस त्यांच्या दाराशी येऊन थांबतील. आजच्या दिवसात जमीन जुमल्याशी संबंधित प्रश्न सुटण्याची चिन्हं आहेत. ज्यांनी बराच काळ कोर्टात अडकलेले कामांबद्दल चिंता केली होती त्यांच्यासाठी आता मार्ग सुटणारा दिसतो. काही घरांमध्ये मूलबाळ होण्याची शुभ वार्ता येऊ शकते तर काहींच्या विवाहाची चर्चा अखेर आकार घेईल. आरोग्याच्या बाबतीत जे अडथळे होते, जे उपचार अपूर्ण राहिले होते, ज्यामुळे मनात भीती पसरली होती, त्यांनाही आज आराम मिळणे शक्य आहे. पैशांची अडचण, व्यापलेली चिंता, घरातील ताणतणाव हे सगळे हळूहळू दूर होताना दिसतील. परंतु जसे काही राशींवर आज दुहेरी आनंदाचा प्रभाव आहे, तसेच इतर राशींसाठी दिवस साधारणच राहण्याची शक्यता आहे. चला तर मग आजचा संपूर्ण दिवस प्रत्येक राशीनुसार कसा वाहतो ते एका सलग कथेसारखे अनुभवूया. आजचा दिवस मेष राशीतील लोकांसाठी अगदी सावकाश श्वास घेण्यासारखा आहे. जणू एक दीर्घ दिवसानंतर कुटुंबाच्या कुशीत विसावलो की मिळणारा निवांतपणा. आज तुम्ही मनातील गोंधळ दूर करून शांततेने दिवस घालवा. आणि त्यासाठी सर्वात चांगली सोबत म्हणजे आपल्या जवळच्या लोकांची कंपनी. कधी कधी आपल्याला आपल्या लोकांमध्ये मिळणारी ऊर्जा हीच पुढची वाट मजबूत करते. आर्थिक बाबतीत मात्र कोणाचाही विचार न करता अचानक केलेले निर्णय चुकीचे होतील, त्यामुळे जपून चालावे. प्रेमाच्या बाबतीत मात्र दिवस गोड आहे. एखाद्या चॉकलेटचा स्वाद, थोडं आलं आणि गुलाबाची मंद सुगंध, अगदी असाच एक हलका, सुगंधित, सुखद अनुभव तुमच्या मनात उमलू शकतो. तुमच्याकडे असलेल्या रिकाम्या वेळात तुम्हाला तुमची आवड पुन्हा एकदा आठवेल, परंतु अचानक आलेल्या पाहुण्यामुळे तुमचा बेत बिघडू शकतो. जोडीदार मात्र आज तुमच्यासाठी खास काही तयार करत आहे, त्यांना साथ दिली तर दिवस खूप सुंदर जाईल. वृषभ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जेचा आहे. उद्या मोठं काही मिळणार आहे अशी जाणीव ही माणसाला पुढे जाण्यासाठी वेग देते. तुम्ही तशी सकारात्मक लय कायम ठेवलीत तर तुमच्या आजूबाजूचं वातावरणही प्रकाशमान होत जाईल. पैसे जपून गुंतवलेत तर तुमचं भविष्य अधिक सुरक्षितही होईल. मुलं घरातील कामात साथ देतील आणि तुमचे काही ताण हलके करतील. प्रिय व्यक्तीकडून येणारा फोन आज दिवसभर मनात उत्साहाची लहर आणेल. ग्रहगती इतकी चांगली आहे की दिवसभर कारणाशिवाय स्मितहास्य ओठांवर येऊन बसेल. थोडे प्रयत्न अधिक केले तर संध्याकाळ अत्यंत आनंददायी होईल जोडीदाराच्या सहवासात. मिथुन राशीसाठी आजचा दिवस जरा स्वसंयमाचा आहे. मन विचलित करणारे काही विचार किंवा भावनांचा गोंधळ तुमच्या उत्साहावर परिणाम करू शकतो. शरीरावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून स्वतःला सुंदर गोष्टींमध्ये गुंतवा. संगीत, कला, काहीतरी सर्जनशील काम. अचानक आलेल्या पैशामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबाचा पाठिंबा आज मजबूत असेल. प्रिय व्यक्तीकडून मिळणारे प्रेम आज मनाला शांत करेल. तुमची भावनिक बाजू आज जरा जास्त प्रबळ असेल. एकांताचा वेळ मिळाल्यास पुस्तकात हरवून जा, तुमचं मन हलकं होईल.
संध्याकाळी जोडीदार तुम्हाला इतका आधार देईल की तुम्हाला वाटेल संघर्ष कितीही असले तरी हे नातं नेहमीच तुमच्या बाजूने उभं आहे. कर्क राशीतील लोकांसाठी आजचा दिवस सौंदर्याने भरलेला आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा गोडवा, संवादातील मैत्रीभाव आणि मृदू स्वभाव यामुळे लोक आकर्षित होतील. मुलांकडून काही छोटा आर्थिक लाभही मिळू शकतो. आज काही सांस्कृतिक किंवा सोहळ्यात भाग घेण्याची संधी मिळाली तर तुम्ही त्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू व्हाल. प्रेमजीवन मात्र आज सुवासिक गुलाबाच्या गंधासारखे आहे. तुम्ही जितकं प्रेम देता त्याहून अधिक मिळेल. अवकाश मिळाला तर आवडत्या पुस्तकात रमून जा, मन शांत होईल. विवाहितांसाठी हा दिवस अत्यंत रोमंटिक असून एखाद्या चित्रपटातील सौम्य दृश्यासारखा रूप धारण करेल. सिंह राशीतील लोकांना आज आपलं व्यक्तिमत्व जणू सुगंधित तेलासारखं वाटेल, जिथे जाता तिथे छाप सोडणारे. आकर्षक गुंतवणुकींच्या मोहात पडता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत कुठे बाहेरगावी 2 दिवस घालवले तर मन प्रसन्न होईल. प्रेमाचा तारा आज वर आला आहे. ज्याची तुम्हाला भेट घडावी असं खूप दिवसांपासून वाटत होतं ती व्यक्ती समोर येऊ शकते. ध्यान, योग किंवा शांत बसून मन मोकळं करणे यातून आज मोठा आराम मिळेल. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल आणि हा दिवस तुमच्या आठवणींमध्ये चिरंतन ठेवेल. कन्या राशींसाठी आजचा दिवस बालसुलभ आनंदाचा. मुलांबरोबर घालवलेले क्षण तुमच्या मनातील साया चिंता पळवून लावतील. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे असलेले पैसे परत करेल आणि तुम्हाला अनपेक्षित दिलासा मिळेल. आज तुमच्यासाठी शांतता म्हणजे मोठं वरदान आहे. जास्त लोकांच्या समस्या ऐकण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या. प्रेमात अचानक आलेला गोड क्षण तुमचा दिवस बदलून टाकेल. प्रवासाची संधी मिळाली तर नक्की घ्या. नवीन ठिकाणे आज तुमच्यातला उत्सुकतेचा भाग जागवतील. आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढेल. तुळ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शांततेकडे झुकणारा आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा उत्तम काम करेल. पैशाबाबत मात्र सावधगिरी गरजेची आहे. मादक पदार्थांपासून दूर राहणेच हिताचे आहे. घरात बोलताना शब्दांचे भान ठेवले नाही तर गैरसमज होऊ शकतो. भूतकाळातील गोड क्षण आठवत राहाल. प्रेमसंबंधात थोडीशी चढउतार असले तरी संध्याकाळी तुम्ही पुन्हा जोडीदाराच्या प्रेमात पडाल. वृश्चिक राशींसाठी आजचा दिवस थकलेल्या मनाला आराम देणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता आता कमी होईल. तुम्ही स्वतःच्या थोड्या प्रयत्नातून पैसे कमवू शकाल. कुटुंबासाठी तुम्ही करत असलेल्या गोष्टी आज अधिक महत्त्वाच्या वाटतील. प्रिय व्यक्तीला आज फोनवर खूप वेळ छेडाल आणि त्यामुळे त्याला तुम्ही आठवणीत राहाल. प्रवासाची शक्यता आहे, पण आवश्यक कागदपत्रे तपासून घ्या. संध्याकाळी जुन्या आठवणींमध्ये रममाण व्हाल. धनु राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शांत, शांततामय आणि मनसोक्त आनंदाचा. गुंतवणूक करताना घाई नको. शत्रू किंवा विरोधक सौहार्दाने नातं सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रेमात आज खूप सुंदर क्षण आहेत, जणू एखाद्या काव्याच्या ओळी मनात तरतात तसे. विद्यार्थ्यांची थोडीशी वेळ वाया जाऊ शकते, मात्र दिवस आनंदात नक्की जाईल. जोडीदार आज तुम्हाला अतिशय प्रेमाने खुश करेल.